सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। खडकवाडी ग्रामपंचायत भ्रष्टाचाराच्या चौकशी करून कारवाई करण्यात यावी मागणीसाठी पाटोदा पंचायत समिती समोर आमरण उपोषण। पाटोदा, जिल्हा बीड। 29 मे 2025 खडकवाडी ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार, निधी अपहार आणि लाभार्थ्यांवर अन्यायाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव लोंढे यांनी आजपासून पाटोदा पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे। ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभारावर गंभीर आरोप करत लोंढे यांनी पुढील मागण्या लावून धरल्या आहेत। सरपंच अपात्र ठरवावा, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 16-14 अ नुसार कारवाई करावी, रुपये 4,36,491 निधीचा अपहार, दलित वस्तीतील कामे न करता निधी लंपास केल्याचा आरोप, वैयक्तिक शौचालय अनुदान वितरण पात्र लाभार्थ्यांना त्वरित अनुदान द्यावे, नरेगा योजनेतील गैरव्यवहार, बोगस ठराव व बिल सादरीकरणाशिवाय झालेली कामे चौकशी अंती उजेडात आणावीत, प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेतील प्रस्ताव थांबवले, लाभार्थ्यांना योजनेपासून वंचित ठेवल्याचा आरोप, उपोषण स्थळी ग्रामस्थांची उपस्थिती असून कारवाई न झाल्यास उपोषण मागे घेतले जाणार नाही असा निर्धार लोंढे यांनी व्यक्त केला आहे। या प्रकरणाकडे प्रशासन काय भूमिका घेते आणि चौकशी सुरू होते का याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे। सरपंच आणि ग्रामसेवक यांनी दलित वस्तीचा 4,36,000 रुपयाचा वापर केलेला आहे, तसा तो अहवाल दिलेला आहे आणि ते आज जवळजवळ 8 महिने होऊन गेले असून आतापर्यंत पैसे भरलेले नाहीत, गटविकास अधिकारी यांच्या खात्यावर भरलेले नाहीत, ते तत्काळ भरण्यात यावा ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि सरपंच यांनी ग्रामसभा, मासिक सभा ऑनलाईन कुठल्याही न घेता भ्रष्टाचार केलेला आहे दलित वस्तीमध्ये, त्यामुळे त्यांचं पद त्यांना अपात्र करण्यात यावं ही प्रमुख मागणी आहे। त्यानंतर ग्रामपंचायत खडकवाडी येथील वैयक्तिक लाभाचे जे योजना जे असतील घरकुल, शौचालय हे सरपंचाने जाणून बुजून आणून ठेवलेले आहेत, तर त्या शौचालयाचे अनुदान तात्काळ लाभार्थ्यांना देण्यात यावं। घरकुल, पंतप्रधान आवास घरकुल योजनेचे जे प्रस्ताव आहेत तेही प्रस्ताव तात्काळ पंचायत समितीत दाखल करून दुसरा हप्ता लाभार्थ्याच्या खात्यावर तात्काळ जमा करण्यात यावा ही एक माझी मागणी आहे। अशी आहेत 2-4 मागण्या आहेत। आणि 90 ग्रामपंचायत अंतर्गत बोगस ठराव घेऊन सरपंच यांनी 90-10 हेड अंतर्गत 2 कामं केलेले आहेत, एक पेवर ब्लॉक आणि सिमेंट रस्ता यांचे कुशीलचे बिल ऑनलाईन करण्यात येऊ नये, हे आमच्या प्रमुख 5 मागण्या आहेत। तरी या तात्काळ शासनाने याची दखल घेऊन तात्काळ त्या सरपंचाला अपात्र करून जो अपारित निधी आहे तो तात्काळ पंचायत समितीच्या खात्यावर भरण्यात यावा आणि वैयक्तिक लाभाचा जो अनुदान आहे, घरकुल असेल किंवा शौचालय अनुदान असेल, तात्काळ लाभार्थ्यांना देण्यात यावं।